अरणगावचे संत सावतामाळी हे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक अत्यंत वेगळे आणि थोर संत होते. इतर वारकरी दरवर्षी आषाढी कार्तिकीला पंढरपूरची वारी करत विठ्ठलाच्या दर्शनाला जात. पण सावता महाराज कधीही पंढरपूरला गेले नाहीत. त्यांचा स्वतःचा एक भाजीपाल्याचा मळा होता आणि त्या मळ्यात काम करणे, झाडांना पाणी देणे, पिकांची काळजी देणे हेच त्यांचे कर्तव्य होते. ते म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे या भाजीपाल्यात, या मातीत आणि स्वतःच्या कर्मातच त्यांना विठ्ठल दिसत होता. आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे करणे हीच भगवंताची खरी सेवा आहे, यावर त्यांचा गाढ विश्वास होता. एकदा आषाढी एकादशीचा काळ आला. गावातले सगळे वारकरी एकत्र येऊन पंढरपूरला निघाले. त्यांनी सावता महाराजांनाही सोबत येण्याचा खूप आग्रह केला. पण सावता महाराजांनी हात जोडून अत्यंत नम्रपणे सांगितले की जर मी माझा हा मळा सोडून आलो तर माझी ही पिके, ही झाडे पाण्याविना सुकून जातील. आपल्या कर्तव्याला सोडून देवाच्या दर्शनाला जाणे माझ्या विठ्ठलाला कधीच आवडणार नाही. तुम्ही जा आणि माझ्या पांडुरंगाला सांगा की सावता त्याचा मळ्यातच वाट पाहत आहे. सगळे वारकरी विठ्ठलाचा गजर करत पंढरीला निघून गेले आणि सावता महाराज पुन्हा आनंदाने आपल्या मळ्यात खुरपणी करू लागले. तिकडे पंढरपूरमध्ये एक अद्भुत चमत्कार घडला. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भक्त दर्शनासाठी रांगेत उभे होते. संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई विठ्ठलाच्या गाभाऱ्यात आले तर त्यांना दिसले की विठ्ठलाची मूर्ती जागेवर नाही. विठ्ठल तिथून अदृश्य झाला होता. पंढरपुरात एकच खळबळ उडाली. देवाची मूर्ती कुठे गेली म्हणून सगळे चिंता करू लागले. संत नामदेवांनी डोळे मिटून ध्यान लावले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की विठ्ठल पंढरपुरात नाही तर तो आपल्या लाडक्या भक्ताला म्हणजेच सावतामाळी यांना भेटण्यासाठी अरणगावाकडे धावत गेला आहे. भगवंत पंढरपूर सोडून थेट सावता महाराजांच्या मळ्यात प्रकट झाले. देवाचे श्वास भरून आले होते. ते खूप थकलेले दिसत होते. देवाला अचानक समोर पाहून सावता महाराजांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी देवाचे पाय धरले. विठ्ठल सावता महाराजांना म्हणाला, सावता, नामदेव आणि जनी माझ्या मागे येत आहेत. ते मला पुन्हा पंढरपूरच्या मंदिरात बंदिस्त करतील. मला त्यांच्यापासून लपव. मला तुझ्या मळ्यात, तुझ्या जवळील कुठल्या तरी सुरक्षित जागी लपवून ठेव. सावता महाराजांनी मळ्यात इकडे तिकडे पाहिले. त्यांना वाटले की देवाला जर मी पानाच्या किंवा भाजीच्या मागे लपवले तर नामदेव महाराज देवाला सहज शोधून काढतील. भगवंताला लपवण्यासाठी या जगात माझ्यापेक्षा सुरक्षित जागा दुसरी कोणती असू शकते. हा विचार करून सावता महाराजांनी हातातील खुरप्याने स्वतःचे पोट म्हणजेच आपले हृदय चिरले. त्यांनी देवाला सांगितले, देवा, हे हृदय तुझेच घर आहे. तू यात येऊन बस. विठ्ठल अत्यंत समाधानाने हसत सावता महाराजांच्या हृदयात जाऊन लपला. सावता महाराजांनी आपले शरीर पूर्ववत केले आणि ते अत्यंत शांत समाधी अवस्थेत चेहऱ्यावर एक अद्भुत आनंद घेऊन मळ्यात उभे राहिले. थोड्याच वेळात संत नामदेव आणि संत जनाबाई शोधत शोधत सावता महाराजांच्या मळ्यात पोहोचले. त्यांना तिथे सावता महाराज डोळे मिटून शांत उभे असलेले दिसले. नामदेवांनी विचारले, सावता दादा, आमचा विठ्ठल इथे आला आहे का? पंढरपूरची मूर्ती गायब आहे. सावता महाराज काहीच बोलले नाहीत. ते फक्त हसले. तेवढ्यात संत जनाबाईंचे लक्ष सावताजींच्या या भागाकडे गेले. सावता महाराजांच्या हृदयातून विठ्ठलाच्या पायातील वाळ्यांचा आणि पैंजणांचा छुमछुम असा स्पष्ट आवाज येत होता. नामदेव आणि जनाबाईंच्या लक्षात आले की सावता महाराजांनी आपल्या अथांग भक्तीने प्रत्यक्ष विश्वाच्या मालकाला स्वतःच्या हृदयात कोंडून ठेवले आहे. नामदेव महाराज सावतांच्या पाया पडले आणि म्हणाले, धन्य तुमची भक्ती सावता दादा. आम्ही देवाला मंदिरात शोधत राहिलो आणि तुम्ही देवाला स्वतःमध्येच सामावून घेतले. नामदेवांच्या आणि जनाबाईंच्या विनवणीनंतर सावता महाराजांनी आपले डोळे उघडले आणि पांडुरंग त्यांच्या हृदयातून अत्यंत तेजोमय रूपात बाहेर प्रकट झाला. विठ्ठलाने नामदेव आणि जनीला सांगितले की जो भक्त आपले कर्म प्रामाणिकपणे करतो आणि ईश्वरावर निस्सीम प्रेम करतो त्याच्याकडे मला स्वतःहून धावत यावेच लागते. संत सावता महाराजांची ही कथा आपल्याला शिकवते की देव शोधण्यासाठी घरदार सोडून कुठेही भटकण्याची गरज नाही. आपण जे काम करतो तेच जर देवाची पूजा मानून प्रामाणिकपणे केले तर ईश्वर स्वतः आपल्या हृदयात येऊन वास करतो.